आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। लहानपणी पाठ्यपुस्तकात माकडाचा एक धडा होता। लोण्याच्या गोळ्याचे बरोबर वजन करण्याचे काम त्याच्याकडे होते। शेवटी वजन तर बरोबर झालेच नाही, लोणी मात्र संपले। त्यावरून मराठीत एक म्हण देखील पडली। बरं ते जाऊ द्या, दोन्हीकडचे लोणी खाणाऱ्यामुळे काँग्रेसचा मात्र सध्या तीळपापड होत आहे। असाच काहीसा प्रकार जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यावरून घडला। दोन्हीकडचे लोणी खाणाऱ्यामुळे काँग्रेसचा मात्र सध्या तीळपापड होत आहे। काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जालना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून आज मनपात राडा झाला। विद्यमान काँग्रेसच्या गटनेत्याने स्वतःला विकले आणि हे पद दुसऱ्या पक्षाच्या पारड्यात टाकले असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला आहे। त्यांच्या या आरोपाला गटनेते फारुख तुंडीवाले यांनीही उत्तर दिलं आहे। ते म्हणाले, जिल्हाध्यक्षांचे पत्र आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे विकण्याचा प्रश्नच नाही। उलट जिल्हाध्यक्षांनीच काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली आहे। आज महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आम्ही आमच्या पक्षाचा गटनेता फारुख तोंडीवाले जो आम्ही नगरसेवकातून निवडला होता आणि पक्षाचं काम करत असताना, राजकारण काम करत असताना आपल्या पक्षाच्या कुणीतरी एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकायचा असतो। त्या पद्धतीनं सगळ्यांनी चर्चा करून एक सुशिक्षित, शिकलेला, स्वतःला वकील म्हणवणारा अशा फारुख तोंडीवाल्याला आम्ही गटनेता म्हणून निवडलं। पण एखाद्या गावंढळ व्यक्तीसारखा, इलिटरेट माणसासारखं त्यांचं वर्तन राहिलं। त्याने की गटनेता म्हणजे काय, हा स्वयंभू नसतो। स्वीकृत सदस्यासाठी अब्दुल अजीज यांचं नाव निश्चित केलं। त्या पद्धतीनं आम्ही आयुक्तालाही पत्र दिलं, त्याची एक कॉपी आम्ही आमच्या गटनेत्याला दिलं। आदल्या दिवशी ते आम्ही पत्र दिलं, पण त्यांनी सकाळी इथं दाखल करताना ही फॉर्मवर आमच्या अधिकृत जो निवड केली होती त्याच्यावर फॉर्मवर त्यांनी सही करायला पाहिजे होती, ती न करता त्यांनी काही प्रलोभनाच्या आधारे काही पैशाची देवाणघेवाण करून स्वतःला विकलं आणि पक्ष विकण्याचा प्रयत्न केला। ज्या लोकांच्या विरोधात ज्या समाजाच्या विरोधात लढू लागल्या तो पक्ष हे समाजाला अस्तित्व संपायला निघालं। त्या समाजाचे लोक काही पैशासाठी त्यांना विकल्या जाऊ लागले, म्हणजे ही लाजिरवाणी स्थिती। म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं ह्या गटनेत्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। आता आम्ही माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेही मी या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। हा जो फॉर्म जो आलेला आहे काँग्रेसचा, ज्या गटनेत्यांना तिथं सबमिट केलेला आहे, तो रद्द करावा आणि आमची कोट्याची काँग्रेसची जागा जी आहे ती रिक्त ठेवावी अशी विनंती केलेली आहे। शिस्तभंगाची कारवाई निश्चित आम्ही त्यांच्यावर करणार आहे आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द कसं करता येईल याच्यासाठी आम्ही कारवाई करणार। लपून जे असतील घरात त्यांनी घेतले असतील, आम्ही तर छाती ठोक तुमच्या समोर उभं आहे। जर पैसे घेतल्यावर कोणाची मजा आली का पुढे यायची? ज्यांना घेतले ते पुढे येत नाही तुमच्या। मला जालना जिल्ह्यात आजपर्यंत कोणता नेता खरेदी करणारा फायदा झालेला नाही। मी नेते खरेदी केलेले, मी विकणारा माणूस नाही। विरोधी पक्षावर आरोप प्रत्यारोप करण्याचे सोडून काँग्रेस स्वतःवरच आरोप प्रत्यारोपाचा करत आहे। दरम्यान या स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी जिल्हाधिकारी तथा मनपाच्या आयुक्त आशिमा मित्तल यांची भेट घेतली, परंतु ही निवडणूक प्रक्रिया आहे, कायद्यानेच चालेल असे आयुक्तांनी ठणकावून सांगितले। जिलाध्यक्ष को ये बताना चाहूँगा मैं कि आज कांग्रेस के पास कोई कमेटी नहीं है। कमेटी बनाने के लिए कम से कम 7 लोग लगते हैं। आप जिलाध्यक्ष है, भरोसे से चल रहे थे, चलो ठीक है, वो एक्सेप्ट कर दे। और जिलाध्यक्ष ने 3 नाम हमारे पास में दिए थे, 3 नाम हमारे पास दिए थे और तीनों नामों से हमने एक नाम कंफर्मेशन के लिए उनको बुले, तो हमारे ऊपर दबाव डाल रहे, डरा रहे, धमका रहे। डरा के और धमका के कोई काम नहीं चलता। और यहाँ सभी बाहुबली है और जिलाध्यक्ष साहब ने जो लेटर दिए थे, तीनों लोगों को एक ही लेटर दिए और कोई गटनेता के पास में लेटर पहुंचा नहीं जिलाध्यक्ष साहब का। जिलाध्यक्ष साहब का बोलना है कि हमने शहराध्यक्ष को लेटर दिए, पर मेरे को ये भी नहीं मालूम कि ऑथेंटिक शहराध्यक्ष कौन है। और
अब 3 नाम बोल के कहाँ और आपस में तीनों को लड़ाते। आपको अगर जरूरत पड़ी तो हम वो 3 नाम की रिकॉर्डिंग के साथ, आपके 3 नाम के लेटर के साथ में सारी चीजें दे देंगे। ये जो आरोप लगा रहे हैं, इन्होंने कांग्रेस पार्टी को पूरा खत्म करने की एक सुपारी ली थी और वो सुपारी की भी सबूत हमारे पास है। कैसे जिलाध्यक्ष ने और बाकी कुछ लोगों ने कांग्रेस कमेटी के जो काम करे थे, वो सबके सबूत हमारे पास है। और हमने ये लोगों को समझा के बोले थे इलेक्शन के पहले कौन से स्टेज में, किसके स्टेज में जिलाध्यक्ष दिखे। दिलीप पोनेरकर, ईडीटीव्ही न्यूज, जालना।